को कुछ पूछना है तो पूछ सकते हो। सर मैं बोलूं। बोलो। सर 38 ईयर्स फीमेल है। उसका वेट है ना 36 है। तो उसको क्या कंप्लेन थी तो बार बार यूरिन को जाना पड़ता था पहले। हम्म, यूरेथ्रल ओपनिंग में यूरिन पास करने के बाद वहां पे जलन भी होती थी, शूल भी रहता था, येलोविश भी था। एक बार क्या था? लाल येलोविश भी यूरिन होता है। हम्म, और पेन भी था, जलन भी रहता था। हम्म, पीरियड्स के पहले है ना ये 10 से 15 दिन स्टार्ट होता है, पीरियड्स जाने हम्म, के बाद वो कम हो जाता है। हम्म, और ये उस टाइम पैर में जलन रहती है, रात को ज्यादा रहते हैं, कभी पड़ती है, ठंडे पड़ते हैं तो कभी दाह भी रहता है। हम्म, और ठंड बच के भी आती है। मल जो है 1 से 2 बार होता है, वो पिच्चिल रहता है, ऐसे ठीक हम्म, से साफ नहीं होता है, कभी ब्लैकिश रहता है। हम्म, भूख कम है, जिह्वा साम रहती है, स्वेद कम है, निद्रा कभी 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 लगती है, कभी नहीं लगती है। और ये हम्म, चिंता, शोक, क्रोध रहता है। हम्म, खाने में तो वो ठीक ठाक ही है बाकी का। लेकिन हम्म, वो मैदा, बेसन, मिर्ची, गुरु आहार ज्यादा खाना अगर खा लिया तो तकलीफ होती है। हम्म, और उसका चंचल स्वभाव भी है। और कभी हम्म, झगड़ा हो जाता है तो पाल्पिटेशन भी बढ़ जाता है। हम्म, मेंस्ट्रुअल हिस्ट्री में वो 4 से 5 दिन जाता है। और 5 दिन पहले ही आ रहे हैं अभी। हम्म, और ये जो यूरेथ्रा में जो उसने यूएसजी कराई, तो वहाँ है कि सबटाई यूरोथियल थिकनिंग अलोंग बायलैटरल रीनल पीसीएस लाइकली इन्फेक्टिव वो आया। और उसकी बैक हिस्ट्री में लेफ्ट टूबेक्टोमी हुआ है 3 इयर्स बैक। और हम्म, टाइफाइड की भी हिस्ट्री थी। तो मैंने उनको गोक्षुर शतावरी ऐसे घृत के साथ दिया। हम्म, तो और तृणपंचमूल कषाय भी दिया। थोड़ा तो हम्म, कम है, लेकिन बीच बीच में ना वो यूरेथ्रल ओपनिंग में थोड़ा सा वो पेन रहता है, बोलती कि कुछ तो अटक गया है, ऐसे लगता है कभी कभी। हम्म, हम्म, वेट भी कम है उसका। हम्म, और ये से वात पित्त करा हर कुछ हुआ, ज्यादा चलना हुआ, ज्यादा बड़बड़ हुई तो वो बढ़ जाता है सब ये। हम्म। और पैर में भी जलन रहती है, रात को रहती है। भूख कैसी है? कम है ना? भूख कम है अभी। और ये हेतु कौन से हैं? हेतु ऐसे उसको ना मिर्च खाया, मैदा, बेसन, ऐसे चटपटा अगर कुछ भी खाया ना तो तकलीफ होती है, तो वो सब तो हम्म, बंद कर दिया है। हम्म, अभी तो कम है। हम्म, लेकिन फिर भी ये नहीं हो रहा है। और उसका चिंता करने का भी बहुत ज्यादा, वो भी एक हेतु मिला। हम्म, ज्यादा सोचना, हम्म, हम्म, ये है उसको। हम्म। ठीक है, हम्म, हो गया। हाँ। कम और है लेकिन पूरा बंद नहीं हुआ है ये सब। बीच क्या? बीच में होता है ये 1 महीने में। क्या? ये यूरिन का हम्म, जो हम्म। जलन वगैरह अभी जो येलोविश वो है बार ना, बार होता अभी जो केस है ना वो 38 फीमेल है ना? और है। वजन हाँ 36 है, वजन कम है ना? हाँ और हाँ भूख भी कम है, स्वेद प्रवर्तन भी कम है। हाँ। इसका मतलब क्या है कि जो वात ने पित्त दोष जो है वो अपान क्षेत्र में लेकर गया है, और इसके वजह से भूख भी कम हो गई है, स्वेद प्रवर्तन भी कम है, वजन भी कम है, और जो कुछ जलन और पित्त आदि के लक्षण दिख रहे हैं वो अपान क्षेत्र में दिख रहे हैं, है ना? हाँ सर, तो हाँ सर। हमें क्या करना है, ये वात और पित्त की संप्राप्ति है। ठीक है। हाँ हाँ, तो पित्तज मूत्रकुक्ष में जो योग आए हैं वो घृत के साथ जो है अपान काल में देने हैं। हाँ, जैसे पित्तज मूत्रकुक्ष में आया है, शतावरी आई है, गोक्षुर आया है, हाँ, कचोर आया है, तृणपंचमूल आया है। हाँ, तो इससे हम्म। सिद्ध या फिर इसके साथ घृत जो है वो अपान क्षेत्र में, अपान काल में देना है आपको 3 टाइम। तो इससे क्या ठीक है होगा, सर। ये मूत्रदाह ये सब कम हो जाएगा, वायु का वेग है वो भी कम हो जाएगा। हाँ, और बाकी के जो घृत के जो फलश्रुतियां हैं, उससे शोक, चंचलता, ये हृदस्पंदन ये जो है ये भी कम हो जाएगा। हाँ, तो अच्छा, हाँ। ऐसा करना पड़ेगा आपको। हाँ, और एक सुबह रसायन इसमें काल में कुष्मांड रसायन, हाँ, जो है वो चालू करो। और 2 टाइम जो है शतावरी, गोक्षूर, तृणपंचमूल इसके साथ घृत जो है अपान काल में दे दो। तो इससे सब कुछ वो सॉल्व होने लगेगा। ठीक है। और सर तो भूख भी कम है, तो वो अग्नि बढ़ाने के लिए फिर क्या दे सकते हैं उसको? नहीं, भूख कम नहीं है, वो पित्त जो है वो अपान क्षेत्र में लेकर गए हैं बात। ठीक है ना? अच्छा, हाँ, हाँ भूख है हाँ उसकी, हाँ, ये दाहादि लक्षण है, इसका मतलब पित्त है ना शरीर में। ठीक है ना? हाँ पर हाँ। जहाँ चाहिए वहाँ नहीं है, है ना?
तो वहाँ होना चाहिए। हाँ तो अभी हम क्या करेंगे, अपान क्षेत्र में ये करेंगे काम, और जो गुरुत्व का जो आप देने वाले हो उसके साथ, तो इससे क्या होगा, अग्नि उसका बढ़ेगा गुरुत्व से ही। ठीक है ना। हाँ, कुष्मांड हाँ रसायन नहीं तो शतावरी कल्प, जैसा कल्प सुबह आप दे सकते हो, और 2 टाइम ये खाना खाने से पहले, ये जो बोला है इस प्रकार से दे दो, तो भूख भी लगेगी, धातुपाक भी कम हो जाएगा, हाँ, वायु भी कम हो जाएगा, मूत्रा दाह ये सब लक्षण जो है वो कम हो जाएंगे, वजन बढ़ेगा, हाँ, चंचलता कम हो जाएगी, सब कुछ इसमें ही हो जाएगा। हम्म। हाँ सर। ठीक है। भूख भी हेलो ज्यादा सर। है, स्वेद प्रवर्तन भी ज्यादा है, और ये भी ज्यादा है, इसका मतलब हेतु पित्त के ही है स्ट्रांग, और पित्त की ही चिकित्सा करनी चाहिए, पर ऐसा नहीं है, यहाँ वात की भी हेतु है, वात के हेतु ज्यादा है, और अनुबंधी पित्त है, तो वात ने पित्त को नीचे लेकर गया है, हाँ, इसीलिए भूख कम हो गई है, स्वेद प्रवर्तन कम हो गया है, ये सब कुछ हो गया है, हाँ। तो ये करो टेट हाँ हाँ चिकित्सा। ठीक है। हाँ सर। हम्म, हेलो सर। हेलो। बोलो बोलो। हाँ। हेलो सर, एक सर मेल पेशेंट है 48 ईयर। 48 सर इनसे ईयर मेल। हम्म। मेल पेशेंट। हम्म। उसमें सर लेफ्ट आई में सर दृष्टि मान है, यानी सर धीरे धीरे उसकी दृष्टि चली गई, अभी उसको दिखना बंद हो गया है। हम्म। और दूसरी की भी थोड़ा थोड़ी जा रही है, यानी थोड़ा कम दिख रहा है। हम्म। दूसरा सर उसमें सर आत्मान पिंडी कोद्वेष्टन जीवा सर निराम थी। बाकी हम्म। सर उसकी ये अम्ल पित्त की 48 हिस्ट्री। मेल है ना। जी सर जी। हाँ। वो सर हिस्ट्री में सर अम्ल पित्त की हिस्ट्री है, और रोज वो कभी कभी सर उल्टी उल्टे निकालता था हम्म। पहले सर, हम्म। अम्लोदगार उत्क्लेश ये हम्म। सब सर, और वो रोज उल्टी कभी उसको निकले तो अच्छा लगता था। हम्म। स्वेद भी सर बहुत ज्यादा है, स्वेद पसीना बहुत जल्दी थोड़ा हम्म। जल्दी आता है। हम्म। गले में जलन भी होती है। हम्म। दूसरा सर एलोपैथी के अनुसार सर अभी थोड़ा इचिमिक चेंजेस इन बायरेटल सेरेब्रल व्हाइट मैटर हम्म। ऑप्टिक न्यूरोपैथी ऐसा सर उन्होंने सर हम्म। डायग्नोस है उनका। हम्म। हाँ सर। पहले में मलेरिया उनको हुआ है। हम्म। और दूसरा सर असल आंखों में लाइट ऐसा लाइट सर घूमे जैसा लगता है उसको, भ्रम और लाइट घूमे हम्म। जैसा। हम्म। जी। और सर हेतु में सर सुबह उठे उठे 1 लोटा पानी पीता था सर। हम्म। बाकी सर और दूसरा तंबाकू सेवन है, बीच बीच में लहसुन मिर्ची है सर थोड़ा सा। लहसुन में से तंबाकू तो और ये, 1 लोटा। हाँ, ठीक जी। है। तो आंखों मैंने की सर जलन थोड़ा सा होती है क्या? पित्त। जी सर। आंखों की जलन होती है? जलन सर थोड़ी थोड़ी होती है। स्वेद बाकी सर प्रवर्तन ज्यादा है ना। गले में जलन होती है। जी सर, हाँ श्वेत प्रवृत्ति हाँ, ज्यादा है सर। ठीक है ना। भ्रम भी है सर, भ्रम भी है। हाँ, ये रक्तगत पित्त हुआ है, इसलिए सब कुछ हुआ है, ये लक्षण दिख रहे हैं हाँ। ना। तो जी जी हमें जी। क्या करना है, अभी वजन कितना है उसका? अभी सर वजन सर 60 तक है सर। अच्छा है वजन, ठीक है सर, मीडियम। ठीक है। तो उसको हाँ। क्या करना है, हाँ, और क्या हो गया? जी सर। मैंने हम्म। सर अभी उसको है ना सर थोड़ा सा अभी बस्ती करके सर विरेचन किया है सर अभी। हाँ, एक चलेगा। एक सर रक्त मोचन किया है, दूसरा सर लीच लगा है बाजू में। ये हाँ। 3 4 ट्रीटमेंट, और सर नेत्र तर्पण अभी घर में वो चालू है सर, तभी इतना हाँ, चालू ठीक है है। सर। हम्म। और और सप्तामृत लो और पित्त शमन चिकित्सा सर चालू है सर, और क्या हाँ हाँ, कर सकते हैं सर नहीं, वही बताइए। वही वही चालू रखना है, रक्तपाचक चालू कर दो, त्रिफला घृता जी अगर सर। दे सकते हो तो वो चालू कर दो। हम्म। जी सर। त्रिफला और घृता, और बाकी कुछ नहीं, बाकी जो आपने शोधन ही कर दिया तो कुछ टेंशन ही नहीं है। जी रोज जी पादाभ्यंग सर। करना नारिकेल तेल से। ओके। जी ठीक है। सर। ओके। और बाकी सर पित्त और मज्जा दुष्टि सर ऐसा ही विचार करना है सर, पित्त हाँ रक्त और मज्जा हाँ हाँ। दुष्टि। हम्म। ओके ओके। बाकी सर वो धीरे धीरे फिर सर चेंजेस आएंगे सर, दिखने में हाँ, दिख धीरे सकता धीरे है आएंगे, इसको। ओके। पित्त का ये करो, रक्त का प्रसादन जी करो, पित्त का शोधन हो जी। गया है, रक्त का अच्छे तरह से प्रसादन करो, फिर मज्जा अच्छी होगी, आंखें अच्छी हो जाएगी। ठीक है। हाँ, ओके पथ्यकर ओके आहार विहार सर। उसको बोलो, आंखों के लिए क्या क्या पथ्यकर है वो सब बोलो। अपत्यकर क्या क्या है, वेगावरोध अपत्यकर है ना, क्रोध शोक हम्म अपत्यकर है, जागरण विदाई अन्न अपत्यकर है, तो ये सब हम्म। आंखों के लिए जो है वो बंद कर दो। हाँ, त्रिफलाग्रुत मिलता है क्या ओके। देखो, नहीं तो महात्रिफलाग्रुत मिलता है तो वो चालू करो। ठीक है। जी और सर। सम ओके ओके मात्रा में, हाँ, बस तो हो जाएगा। ओके ओके ओके, ठीक है सर। ओके। हेलो सर, गुड हम्म। आफ्टरनून। हम्म। सर, एक 34 ईयर ओल्ड लेडी पेशेंट आई थी 2 दिन पहले, हम्म। और उसका मतलब उसको मीनार की एट द एज ऑफ 10 ईयर है, 34 और ईयर, वजन कितना हाँ, है? वजन तिची हाईट पण 5'7" हाईट आहे उसकी, और वेट भी 76 kg है। 73। ऐसी वेल हाँ 76, हाँ, वजन है, वेल हाँ। बिल्ट है ऐसे। हम्म। और उसका प्रॉब्लम ये है कि उसको एक्चुअली डायग्नोसिस होके आई है, एंडोमेट्रोसिस का तकलीफ है उसको। हम्म।
मतलब बिफोर मैरिज ऑल्सो शी सफर्ड लॉट। आणि और उसको क्या है कि पहले अत्यार तो रहता था, वो बोलती है कि मतलब इतना ज़्यादा ब्लीडिंग होता था कि जब मुझे सेंसेशन आता था तो मैं टॉयलेट ही जाती हूँ, तो ऐसे नल छोड़े जैसे ब्लीडिंग होता था। लेकिन अभी 1 साल से वो किसी आयुर्वेदिक डॉक्टर से ट्रीटमेंट ले रही है, तो ब्लीडिंग तो कम है, लेकिन उसको मतलब कष्टार तो भी है उसके साथ में। इतना बोलती है, बता रही थी कि दर्द इतना रहता है लोअर एब्डोमेन, और फिर तो उसको गैसेस का भी हेतु तकलीफ निकाले क्या होती है, आपने, बाकी सब निकाला? और वोमिटिंग्स भी इतने हो जाते हैं कि उसको आईवी लगाना पड़ता है, मेप्टाल्सपाज और ये सब लेना पड़ता है। हेतु में उसको शादी के पहले वो एमएससी है और बॉम्बे में ही बॉर्न एंड ब्रॉट अप है, तो जैसे यहाँ का कल्चर है कॉलेज लाइफ में ज्यादा फास्ट फूड खाना, मतलब 7 ही दिन कुछ ना कुछ बाहर का खाना और ये सब। तब तो नॉनवेज भी खाती थी, अभी थोड़ा कम किया है सब। और शादी के बाद उसका कहना है कि उसके पति को इतना पसंद नहीं है, तो वो थोड़ा कम किया है 10 साल से, लेकिन तकलीफ तो है। और बाकी कॉन्स्टिपेशन वगैरह कुछ नहीं है। एक ये सब है। और आवाज बल्कि गया आपका। यूटेरस उसको, हाँ उसको जैसे अनमैरिड थी तभी से उसको बल्कि यूटेरस का वो जो पिक्चर है यूएसजी में और सिस्ट वगैरह, लेकिन पीरियड्स रेगुलर है, 3-4 दिन पहले ही आते हैं, और पीएमएस के भी साइन सिम्टम्स है ऐसे 3-4 दिन पहले से। अभी तो वो सब उसका जो है वो मासिक पारी के संदर्भ में ऐसे सेंट्रिक हो जाता है, वैसे ही हो गया है। जैसे अभी आने वाली है तो तकलीफ होनी ही वाली है, फिर जाने के बाद 2-3 दिन तकलीफ, मतलब इस टाइप से। और बल भी कम है, नाड़ी में बल भी कम है, और थोड़ा सा मुझे इरेगुलर भी लगा उसका। और हाइपोथायराइडिज्म उसको जैसे प्रेगनेंसी में टेस्ट करते हैं तब तभी से, मतलब 5 साल से, और उसको 50 mg की गोली चल रही है। टीएसएच वगैरह थोड़ा ज्यादा था बीच में, तो 25 का 50 किया है। हेतु में तो अभी तो उसका दिनचर्या उस हिसाब से ठीक है, मतलब 1 साल से वो आयुर्वेदिक ले, लेकिन उसका कहना है कि दर्द में कुछ भी कमी नहीं है, और मोशन भी सुबह एक बार ही हो जाता तो है, उसको और बस्ती उसके दी है क्या आपने? नहीं नहीं, अभी दो दो दिन से उसको उसने ये भी बताया कि यहाँ पे जो पोद्दार आयुर्वेदिक कॉलेज है वहां पे मुझे बस्ती दिया था, तो उल्टा मुझे इतना मेंसेस ऐसे ही पीरियड नहीं था तब भी आ गए, और वो रुकाने के लिए फिर मुझे एलोपैथी की मेडिसिन लेनी पड़ी। तो उसका वो ज्यादातर तो वो इंडोमेट्रियोसिस और CA 125 भी ज्यादा है उसका, तो इंडोमेट्रियोसिस से ही है उसका प्रॉब्लम। बाकी उसको अम्ल पित्त ऐसे नहीं है बोलती है कभी, लेकिन ये है कि भूख ज्यादा लगती है हर एक 3-4 घंटे में, उल्टा भूख, लेकिन जीवा साम है उसकी। और स्पर्श भी थोड़ा सा उष्ण है, तो और कामता है तो चेहरा पहले वैसे बहुत पाचन करो, म्लान पाचन नहीं की है। करना चाहिए आपको। पाचन किया है हाँ क्या? हाँ, अभी चालू किया एक्चुअली, मैंने उसको दशमूल का सोच के सुकुमार कषाय टैबलेट दिए हैं, और सूत प्रवाल पंचामृत का एक एक शतावरी के पीएस है ना, साथ में। डिटेल आयुर्वेदिक तरीके से ले लो और ग्रुप में पोस्ट कर दो। ये न, पूरी नहीं पूरा ही, मिक्स। जैसे उसको फैमिली हिस्ट्री में कुछ नहीं है, उसके पर्सनल हिस्ट्री में एक बार उसको डेंगू हुआ था, हाँ, वही तो वही मैंने डिटेल उसको केस हिस्ट्री। रसपाचक वगैरह, हाँ तो वो सब सोच के मैंने रसपाचक वगैरह चालू किया है। और उसको मतलब अग्नि तो उसका ठीक है, तीक्ष्ण नहीं है मेरे ख्याल से, थोड़ा विदग्ध विदग्ध पित्त के कारण ही सब ये तकलीफ हुई है, पित्तावृत आपानी कह सकते हैं इसमें। तो वो सब सोच के मैंने अविपत्तिकर, मतलब उसकी जीवा भी थोड़ी सी ब्लैकिश है, तो कृमि की ये समझ के, मतलब अविपत्तिकर का टैबलेट चालू किया है, सुकुमार कषाय चालू किया है। और उसको इंदुकांतम घृतम, मतलब वो घी बिल्कुल नहीं खाती है, उसको पसंद ही नहीं है घी। तो उसको एक्चुअली में अभी ऊर्ध्व जत्रगत प्राण का भी उसको दुष्टि है, ऐसे थोड़ा सा अभी तो डिप्रेशन में ही चल जा रही है, ऐसा इस टाइप से कि क्योंकि इतने साल से तकलीफ हो रही है उसके आप ख्याल से, तो डिटेल जो 10 साल। केस है ना वो लिख कर ना ग्रुप में पोस्ट करो। वो ढंग में पता नहीं चल रही, बीच बीच में मिक्स मिक्स हो रही ना केस। हाँ, क्या किससे क्या हुआ है ये सब निकालना पड़ेगा, संप्राप्ति निकालनी पड़ेगी, और उसके अनुसार चिकित्सा देनी पड़ेगी। हाँ, और शादी के पहले उसका वैसा ये एक बहुत एक 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 हेक्टिक पॉइंट था। से बताने से कुछ समझ में नहीं आती, केस समझ में आता रही है। आप क्या करो, डिटेल केस ये करो, राइट करो और ग्रुप में पोस्ट करो। हाँ, ओके। संप्राप्ति लगनी चाहिए ना, मुझे भी तो मैं कुछ बता सकूंगा। हाँ,
ठीक है। हाँ, ओके। अधोगपत सर हमेशा, लेकिन ऐसे इंडोमेट्रियोसिस या जिसमें रक्तस्राव अधोमार्ग से ज्यादा है तो इसको हम अधोक रक्त पित्त के हिसाब से ये क्योंकि करें या गुल्म के पित्त जब रक्तज मांसगत गुल्म? होता, सुनो, पित्त जब हम्म मांसगत हो जाता है तो हम्म वहां पे मांस का पाक निर्माण करता है, विस्फोट निर्माण करता है ना। तो गर्भाशय हम्म मांसमय है, तो वहां अगर मांसगत हम्म। पित्त हो गया तो ये सब लक्षण दिखने लगते हैं, है ना। तो सर क्यों इसमें हुआ, सर क्या हुआ एक वो। पूछ हाँ हाँ, एक ये मुझे पूछना था, योनि धावन और योनि पीछू का भी अच्छा रोल रहेगा ना हाँ, अच्छा रोल रहेगा। लोकल के लिए? हम्म। क्योंकि बाकी तो अभी बल भी कम है तो कुछ नहीं कर सकते हैं। मात्रा हम्म। बस्ती का मैंने सोचा है लेकिन अभी नहीं। हम्म। थोड़ा एक मतलब पीरियड्स के पहले एक 8-10 दिन पहले से दे हम्म। दूंगी हम्म। चंदन वाला लाक्षादी का। हम्म। हाँ, और फिर थोड़ा लोकल उसको नाभि पूरन और लोकल स्नेहन तेल लगाने के लिए दिया है, और योनि धावन पंचवल्कल और त्रिफला आप से, ट्रीटमेंट और आपके फिर हिसाब से पहले दे दो, क्या उपशय मिलता है नहीं मिलता है उसके अनुसार वो केस प्रेजेंट करो, फिर मुझे मैं बता सकूंगा। ठीक है। हम्म। चलो हाँ हाँ नेक्स्ट। ठीक, थैंक्स। लेकिन सर ड्रग के लिए तो सुकुमार ठीक मुझे रहेगा। केस ही एग्जैक्ट पता नहीं चली, इसलिए मैं कुछ बता नहीं सकूंगा एग्जैक्ट। ओके, थैंक यू। बराबर से स्टेप वाइज बताओ, ठीक फिर है, ठीक ये है। हो जाएगा ना। हम्म। हम्म। बोलो, ठीक। नेक्स्ट प्रिसाइज बोलो केस। हाँ। सर 38 इयर्स की लेडी थी ये। पहले भी मैंने पूछी है इसके बारे में। हम्म। तो सर्वांग संधि शूल है, पिंडिका शूल है, पिंडिका काठिन्य है, हृदशूल है, हृददा है। तो हृददा, स्तन्य शूल, सर्वांग गौरव, शिरशूल, ये सब शूल से लेके रिलेटेड उसको प्रॉब्लम्स है। हम्म। और अभी वो बोलती है कि स्तन्य शूल या उरा गौरव और पिंडिका काठिन्य बहुत हम्म। ज्यादा है। तो हम्म। आपने कहा था कि उसको पृष्ठपर्णी, शालीपर्णी और गोक्षुर का कॉम्बिनेशन दो या लघु हम्म। पंचमूल सिद्धघृत दो। हम्म। तो वो दिया, देने के बाद में उसका दाह कम है सर। हम्म। लेकिन शूल के बारे में उसको लगता है कि मुझे हार्ट से रिलेटेड कुछ प्रॉब्लम है, इतना हम्म। हृदशूल रहता है उसको। हम्म। हम्म। और ग्रह भी बोल सकते हैं, थोड़ा स्तंभ ग्रह के जैसे, और पिंडिका काठिन्य बहुत ज्यादा है उसको, हम्म। शूल भी 38 है। ईयर की मेल है, फीमेल है, और वजन कितना फीमेल है, है? फीमेल। वजन नियर बाय 60 केजीज है सर, हाइट भी अच्छी है उसकी। हम्म। और किसके वजह से हुआ ये सब, हेतु क्या हुए थे? हेतु सर रुक्ष कटु अन्नपान है और खेती का काम करती है। हम्म। बाकी तो ऐसे बहुत मेजर कुछ इश्यूज नहीं है। उसका हम्म। कहना है कि सेकेंड डिलीवरी के वक्त मुझे बीटी दिया गया था, ब्लड ट्रांसफ्यूज किया गया था, उसके तो बाद अभी से ही मुझे दशमूल, कुछ ऐसे। गोक्षूर, रासना, देवदार ये चालू करो ना। अच्छा, ओके। दशमूल, हम्म, यस सर। रासना, देवदार, हम्म। यस सर। ये चालू करो। व्यानोदान, गर्म पानी के साथ। यस सर। हाँ ठीक है, तो शूल स्तंभादि लक्षण सब जाएंगे। जी सर। ठीक है। हम्म। दाह के लिए बस शालीपर्णी वगैरह ऐड करना है सर। हाँ, नहीं अभी गोक्षूर है ना, डालना है ना, लक्ष्मण गोक्षूर गोक्षुर है। रासना देवदार ऐसा डालो, वो सब जी लक्षण सर। कम हो जाएंगे। ओके। हम्म। ओके सर, थैंक यू। हाँ, नेक्स्ट। हेलो सर, बोलो, पूछू सर? पूछो। हाँ, सर एक फीमेल पेशेंट है सर, 38 ईयर। हम्म। सर उसमें मेन कंप्लेंट सर चूल है और हस्तपाय चिमचिमायन और दाहा भी है सर, ठसठस क्या पेन है? होता है। और उसमें नीचे में गुल्पा संधि में ठसठस नहीं, सर वेदना होती है, थोड़ा जलन भी होती है। कुर्चा किधर? शूल, सर कुर्चा नहीं सर, कुर्चा शूल सर, नीचे में, ओके। तलवे में सर, नीचे में। जी जी, हाँ, हस्तपाय चिमचिमायन भी है गुल्फ और शूल है दाहा क्या? भी है सर। हाँ, गुल्पशूल नीचे में सर, हम्म। संधि। हम्म। गुलबसंती, हाँ। हम्म। और चिमचिमायन भी है सर, दाहा भी है। बाकी सर रसक्षय की लक्षण है, पेट में जलन भी होती है, स्वेद ज्यादा आता है, पसीना बहुत आता है, हम्म। आत्मान और डाइजेशन का भी इशू है, थोड़ा उत्क्लेश भी है बीच बीच में, अंगमर्द आलस्य। हम्म। दूसरा सर जानु संधि शूल, और ज्यादा चले फिरे तो तकलीफ बढ़ती है और दाहा भी होता है। हम्म। जानू जानू में पिंडी कोद्वेस्टिन भी है।
दूसरा सर बाकी एलोपैथी के अनुसार उनको फूड ड्रॉप और सर बायलैटरल कैबोवायरस फूड है सर। उसको चलने में सर वही ना, वो नीचे दोनों तलवे यानी रख नहीं सकती सर ऐसे चलने 38 में। ईयर फीमेल, वजन 38 कितना है? फीमेल है सर, फीमेल सर 55-56 है सर, अच्छा है, यानी मीडियम ही है। कब से हुआ बाकी है सर ये उनमें सब? गुलपसंदी अभी ये शूल, सर चिमचिमायन, ये सब? ये 4-5 महीने सर, उनको उनको मम्मी को भी यही फूड ड्रॉप का तकलीफ था, तो ये 5-6 महीने, सॉरी अब से ज्यादा हुआ सर, 1-2 साल से अभी है सर उनको। उन्होंने सर एलोपैथी अभी सब हो गई सर उनके अभी। ओके। और बाकी सर अभी वो चलने में दिक्कत होती है, पैरों में नीचे में जलन सूजन, और सर उनको घर में भी है सर, हिस्ट्री है। बाकी सर वहाँ के डिलीवरी सीजर हुई थी, एक सिस्ट का ऑपरेशन हुआ था, पैरों में ही थी सर वो नीचे में। हाँ बाकी सर हेतु में सर मुझे सुबह अत्यंबु पान दिखा। बाकी सर उनका खाना सर टाइम पे नहीं था, सुबह 10 बजे नाश्ता करना, 2-3 बजे दोपहर को खाना, शाम को 8-9 बजे तक खाना, और सर लेट सोना, 12-1 बजे तक सोना, दीवा स्वाप था सर। और रात में दूध पीती थी, तो थोड़ा संतर्पण जन्य ही सर थोड़ा दिखा। तो सर इसमें अभी सर क्या थोड़ा विचार कर सकते हैं? मैंने अभी 5 नहीं दिया है सर वो, 8 ही दिन हुए, तो सूजन थोड़ा कम है सर, पर वो बाकी इश्यूज भी अभी उसके लिए क्या कर सकते हैं सर? अभी स्तंभादि लक्षण कुछ भी नहीं है ना? गौरव नहीं सर। हाँ सर, हाँ थोड़ा सूजन अभी कम हुई है सर। दर्द शूल होता है सर, और थोड़ा सा दाह भी है जानुसंधि में और गुलपसंदी के नीचे ऊर्जा में। गर्म पानी के नहाने के बाद अच्छा लगता है क्या? हाँ थोड़ा सा वो बोलती सर, पर थोड़ा चिमचिमायन भी और दाह भी, दोनों लक्षण दिखे सर, दाह भी है। नहीं, गर्म पानी से नहाने के बाद अच्छा लगता है क्या पेशेंट को? हाँ उसको सर, हाँ थोड़ा अच्छा लगता है सर, और थोड़ा गर्म पानी या किया तेल था क्या लगाए पेशेंट थोड़ा। को? जी सर। स्नेहन किया था पेशेंट को? नहीं सर, अभी 7 ही दिन हुए सर, अभी तो कुछ नहीं किया अभी तक। बस्ती की है क्या वहाँ पे? नहीं जो है नहीं सर, अभी तो कुछ नहीं किया है सर, अभी 5 नहीं दिया है, बस 8 नहीं, दिन हुए वहाँ सर। कर सकते हैं क्या बस्ती बिस्ती? हाँ कर सकते सर, हाँ जी। है ना, तो बस्ती चालू कर दो। सहचर तेल का अनुवासन बस्ती और दशमूल क्वाथ का निरोह बस्ती चालू कर दो, ये हो जाएगा, सभी लक्षण कम हो जाएंगे। वो सर वो जो पैर नीचे नहीं रह सकती सर, वो फुट ड्रॉप हाँ सर थोड़ा हो सकता है सर ऐसा? हाँ, इसीलिए बस्ती नीचे देनी है। ओके जी। वात ठीक पित्त है ना? ही है सर, ऐसे अवस्था हाँ, पकड़ना है सर, अभी वात पित्त की अवस्था ऐसे पकड़कर बस्ती चालू कर दो, तब जाके वो हो जाएगा। ओके चमन देने से अच्छा है बस्ती चालू कर दो। ओके ठीक है सर। हॅलो बोलो। सर, सर एक पेशंट आहे, मेल पेशंट, त्याला हील पेन म्हणजे 1 इयर पासून आहे. ओके. आणि 2 महिन्यातून एकदा त्याला उम्र कितनी है? सिव्हिअर म्हणजे एज कितना है? मेल पेशंट, एक मेल पेशंट आहे, मेल 44 वय आहे. आणि वजन त्याचं आहे 85. जास्त बोला आहे वजन त्याचं. हा. आणि सर हील पेन आहे त्याला, आणि म्हणजे इतकं असतं की तो पाय खाली टेकवू शकत नाही. ओके. स्वेलिंग आणि पेन दोघं असतं. फ्लोअरवर पाय ठेवू शकत नाही. आणि प्रोफेशन त्याचं बँकिंग आहे. आधी तो मलेशियाला राहत होता, आता रिसेंटली इकडे बँगलोरला शिफ्ट झालाय. आणि पेशंटचं जर, आणि बाकी त्याला नाही का जास्त हेवी फूड खाल्ल्यावरती लगेच मोशनला होतं. हे पण 2 ते 3 वर्षापासून आहे त्याला. सध्या बहुमूत्रता पण आहे. ओके. म्हणजे सगळं ग्रहणी दृष्टी आहेच त्याला. आणि तो नाही का तिथे त्याला मलेशियाला व्हायचं ना सिव्हिअर पेन, तर तो स्टिरॉइड त्याला डॉक्टरांनी दिले होते. स्टिरॉइड घेतल्याशिवाय त्याचा पेन कमीच नाही होत. आणि मग मी त्याचे फूड हॅबिट्स घेतले, तर तेच की सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणं, रात्री उशिरा जेवणं, व्यायाम नाही अजिबात आहे, आणि नॉनव्हेजचं सेवन आहे 2 ते 3 वेळा. आणि आता मेन कंप्लेंट काय? पार्श्वनाथ शूल आहे ना? हाँ बस. तर रक्तदृष्टि हेतु जर असतील, रक्तदृष्टि के अगर हेतु रहेंगे तो पार्श्वनाथ शूल में जो है रक्तमोक्षण करना, और वात प्रकोप के हेतु रहेंगे तो अग्निकर्म करना। दोनों हेतु अगर रहेंगे तो पहले रक्तमोक्षण करना और बाद में अग्निकर्म करना। तो इससे ही वो पार्श्वनाथ शूल जाता है। खाने के बाद झट से टॉयलेट को लगना, ये सब जो है ग्रहणी दृष्टि की लक्षण है। तो ग्रहणी अच्छी होनी चाहिए, उस पर ध्यान देना है। कौन से ग्रहणी के लक्षण दिखते हैं उसके अनुसार ग्राही, दीपनीय, ऐसे विश्व, मुस्ता, वचा, हरितकी, ऐसे जो कल्प है वो देने पेट में।
ठीक है, तो इससे सब कुछ हो जाएगा। ठीक आहे सर. सर हे पित्ताणू म्हणजे मला सर जास्त पित्त आणि कफाचाच अनुबंध हा वाटते. तेच तर की, पण पित्ताचं आणि नाही पार्श्वशूल आहे ना. हां. तर तिथे हो रक्ताचा, आणि मेदाचा आणि वाताचा असे 3 विचार करायचे. हो सर. आणि सर मग हे ग्रहणी दृष्टीमध्ये, कारण हेतू पण त्याचे नॉनव्हेज पण आहे ना, रक्तदृष्टी करचे म्हणजे गुरु आणि उष्ण. चिकन असतं जास्त आणि आधी ते साऊथ इंडियन खायचे खूप ते फर्मेंटेड आणि रक्तपाचक, मांसपाचक असं पोटातून द्या. ओके. आणि सर रक्तपाचक, मांसपाचक पण मग ग्रहणीसाठी मला खूप कन्फ्युजन होतं त्याला काय द्यायचं. ऍक्च्युअल द्रव्य काय द्यायला पाहिजे मुस्ता ह्याच्या द्यायचा, कंडिशन मुस्ता. ओके, ठीक आहे. मुस्त्याचं सिद्ध जल ना सर मुस्ता सिद्ध जल द्यायचं. आणि सर अजून एक मुस्ता हे केस ग्राही असून ते तिक्त दीपन पाचन आहे. आलं का लक्षात? त्यामुळे ते कफदृष्टी पण दूर करतं, पित्तदृष्टी पण दूर करतं, रक्तदृष्टी पण दूर करतं. ज्वरात आल्यामुळे ते पाचन पण. सर आणि काय विचारत होती मी विसरले आता. सर ह्या पेशंट मध्ये कधी कधी त्याच्या पोटामध्ये गॅसेस पण होतात तो म्हणतो. ते जर खाण्यापिण्याच्या हॅबिट आहेत ना त्या सगळ्या बदलायच्या. नाही ते बदललंय आणि त्यांना तेच सांगितलं की त्याच्याशिवाय तर काही होणार नाहीये हे. त्यांना ते आणि सर अजून एक पेशंट आहे 59 इयर्स फिमेल. ती राजस्थानची आहे ऍक्च्युली आणि आता जयपूरला राहते. 5 फीट हाईट आहे तिची आणि 87 किलो वजन आहे, म्हणजे जवळजवळ 30-25 किलो वजन जास्त आहे. आणि तिला संधिशूल 25 वर्षापासून आहे आणि ते तिचे जे आमवात आहे जे संधिशूलासाठी जे असतात ना सर RA पॉझिटिव्ह त्यांचे मेडिसिन सुरू आहेत तिला. हायड्रोक्विनोन आणि ते सुरू आहे तिला 25 वर्षापासून, पण पेन तर तिचं काही कमी नाहीये. मी तिची डिटेल हिस्ट्री घेतली तर ती म्हणली की तिचा गळ्यामध्ये खूप कफ जमा असं अटकतो आणि तो रात्री ती म्हणते की मला थुंकायचं असतं तर ती मगच घेऊन बसते आणि गॅसेस खूप होतात पोटामध्ये, पोट भरल्यासारखं वाटतं आणि पेन खूपच कमी होतं आणि खूपच जास्त होतं. आणि काय झालं सर तिने पास्ट हिस्ट्रीमध्ये तिने नाही का मेडिसिन घेतलं आयुर्वेदिक, म्हणजे तिच्या मुलीने मला सांगितलं की तिला आयुर्वेदिक मेडिसिन दिले डॉक्टरने, ते तिचं अल्सर झाले तिला. मग मी जेव्हा पेशंटला विचारलं तर ती म्हणे मला डॉक्टरने नव्हते दिले, मी स्वतःच घेतले, ते माझ्या मुलाने आणून दिले आणि तो काढा घेऊन तिला अल्सर झाले. मग शॉर्ट मध्ये केस सांगा पटपट म्हणजे बाकीच्यांना सांगता येईल. पोटामध्ये अल्सर झाले सर तिला. मग आता तिला ते उष्ण तर आपण देऊच नाही शकत आणि हे सगळं हेतू कफ आणि वाता म्हणजे सामवात आणि सामकफाचे, जसं की गळ्यामध्ये तिचा कफ अटकलाय, पोटामध्ये गॅसेस आहे आणि संधिशूल खूप आहे. चालू पण नाही शकत कारण डिजनरेशन पण आहे. आता ती 59 वर्षाची आणि शूल पण आहे. तर मग काय द्यायचं आता ह्याच्यामध्ये? ते पित्ताचा पण अनुबंध आहे कारण इकडे अल्सर झाले तिला, कफाचं पण आहे, वाताचं पण आहे, सगळं सामतेचे लक्षण आहे. मग हा तर सर ह्याच्यामध्ये कल्पांचा विचार. आता संधीमध्ये स्तंभ आहे का? हो सर, उठल्यावरती ती म्हणते की तिचे हात पण जखडतात, म्हणजे हाताचे बोट पण जखडतात आणि शूल रक्तवर्णता आहे का? नाही रक्तवर्णता नाहीये. स्वेदाधिक्य आहे का? नाही. मग आता पटोल आणि अस्थिमज्जापाचक असं चालू करा. पटोल अस्थिमज्जा किंवा रसपाचक आणि अस्थिमज्जापाचक. आणि हे स्तंभादी लक्षणं गेली की मग काय व्याधी प्रत्यनिक काय करायचं ते करा. ठीक आहे. अस्थिपाचक काय सांगितलं? अस्थिमज्जापाचक. संधीमध्ये शूल आहे ना एवढी वर्ष. ठीक आहे. ठीक आहे सर. सर पाददारी लक्षण बऱ्याच रुग्णांमध्ये आढळतं. त्याच्यात मग ग्रंथामध्ये वाताच्या वृक्ष गुणामुळे सांगितले. तर पित्त प्रकृतीत ज्यांच्यात उष्णता वाढलेली असते त्यांच्यात पण बऱ्याच जणांमध्ये दिसतं. मग त्याच्यात थोडा द्रव्याचा विचार कोणता करावा आणि द्यावा? पाददारी वातामुळे पण येते, ज्याच्यामध्ये खूप चालणं असं हेतू असतो. आणि मांसदृष्टीच्या व्याधींमध्ये पण त्वकधारण, मांसधारण अशी लक्षणं आलेली आहेत. लक्षात. त्यामुळे रक्त जर दुष्ट झालं किंवा रक्तगत पित्त झालं आणि तीक्ष्ण उष्ण गुण हे झाला तर ते मांसगत होऊन तिथे धारण, भेदन,
तिथून रक्तस्राव येणं, दाह हे लक्षण निर्माण करतं. तर अशा वेळी स्निग्ध, शीत असे उपचार करायचे, म्हणजे त्या तिथे लावायचे, म्हणजे तूप लावायची, अशा पद्धतीचं हे करायचं. आणि काय ओके सर. पोटातून मग पित्त आणि रक्ताला अनुलक्षून चिकित्सा करायची. आणि सर त्याच्यामध्ये वाघबोट युक्त त्यांनी क्षारयुक्त घृत किंवा रक्तपित्त शामक चिकित्सा करा असं सांगितले. तर मग ते त्याच्यामुळेच ना पित्ताच्या उष्ण हो हो गुणामुळे वगैरे. हो हो. ओके सर. एसटीचं घृतबित्त पायाला लावायला द्यायचं. एसटी सिद्ध घृत असं द्यायचं पायाला लावायला, किंवा तिक्त घृत पायाला लावायला द्यायचं, असं करायचं. ओके. पुढे हॅलो सर. नेक्स्ट विचारा. सर 4 महिन्यापूर्वी एक केस डिस्कस केलेली. 12 वर्षाचा मुलगा होता, त्याला कायम सर्दी होती, घशात कफ राहत होता आणि तोंड ओपनच राहत होतं आणि त्याच्या हिस्ट्रीमध्ये पनीर, चीज, ब्रेड, लोणचं, फ्राईड चिकन वगैरे हे सगळं होतं. तुम्ही मग मला ते सुरसदी गण आणि ते सांगितलं होतं, तर त्याचा ज्वर गेला आणि त्याला पिंपळी आणि रिंगणीचं मधासोबत चाटण द्यायला सांगितलं होतं. पण त्याचं तोंड रात्री उघडच राहतंय आणि त्याला स्वेटिंग पण येत होता. तर मग पित्ताची चिकित्सा आणि कृमींची चिकित्सा पण केली, तर ते घाम येणं, कृमींच ते कमी आलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की तोंड बंद होत नाहीये रात्री, नाही, म्हणजे मॅन्डिब्युलर जर ते ऍक्सिस तो हे झाला असेल ना, तर तोंड काही काहींची उघडी राहतात. आलं का लक्षात? अच्छा. हा, हा हा हा. खालचं ते मॅन्डिबल स्ट्रक्चर वरच्यापेक्षा. पण बदललंय, थोडस पुढं हम्म, आलंय ते. हा, तर तर ते त्यामुळं तेवढंच होत नाहीये. हा, ते मग काय मग लक्षणं जास्त हे घेऊ नका. बाकीची लक्षणं कमी झाली तर ठीक आहे. हा, बाकी ज्वर वगैरे नाही येते त्याला. सर्दी, कफ वगैरे अधून मधून राहतोय त्याला. बाकीचं घाम येणं, वेट वगैरे नॉर्मल आले त्याचं. ठीक आहे ना, उत्तम. फक्त तेच ते पिंपळी रिंगणी दिलं, पण काही कमी नाही आलं. की शोध माग जे सूज वगैरे होती, तर ते कमी आहे नाकामध्ये ठीक आहे ना, ठीक वरती. आहे. तोंड उघडं आणि राहते नसे पण त्याच्यावर clear नका आहे. विचार काय करू. अच्छा अच्छा. सर माझीच केस आहे की मला सर रिकरंट लेफ्ट इयर फंगल इन्फेक्शन होऊ लागलं मागच्या 2-3 वर्षापासून, आणि मागच्या 1 वर्षापासून जवळपास 4 ते 5 वेळेस झालं. मी मध्ये मध्ये ते ऑरल सिरिंजिंग वगैरे त्यांनी केली, अँटीबायोटिक त्यांनी दिल्या, आणि आपल्या आयुर्वेदात मग मी धूपन वगैरे घेतलं, वच्या हरिद्रातीचं, परत वटी वगैरे बाकीची पण ट्रीटमेंट घेतली. पण आणखीन काय विचार करून सर पुढे म्हणजे टाळण्यासाठी किंवा कायमचं बरं सतत करण्यासाठी कानात काय कापसाचे बोळे किंवा कान साफ करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, पहिली गोष्ट. आणि पाणी असताना तेलाचं कर्णपुरण करायचं नाही. कारण पाणी आणि तेल एकत्र आले की फंगस लगेच परत वाढते. आणि लक्षात हे महत्वाचं आहे. आणि खाण्यापिण्यामध्ये पर्युषित अन्न, आंबवलेले पदार्थ हे सगळे टाळायचे. ओके सर. भीमसेनी कापूर असतो, तो कापसाच्या बोळात थोडा घालायचा आणि तो कापूस कानात घालायचा. त्यामुळे त्याची वाफ कापसाची नेहमी तिथे ती लागेल, त्या कापराची वाफ. ठीक आहे, एवढं करायचं. आणि सतत तो कान साफ करणं किंवा काय करणं हे करायचं नाही. एवढं केलं तरी ठीक आहे. पोटातून औषध काय घेऊ सर त्याच्यासाठी? पोटातून तुम्हाला कशी लक्षणं आहेत, काय लक्षणं, त्यानुसार घ्या औषधं. पोट साफ होतंय का, भूक व्यवस्थित लागते का, बाकी कसली लक्षणं आहेत का, त्यानुसार मग पोटातून औषधं घ्या. ओके. विडंग घ्या, करंज घ्या, सुरसादी गण घ्या पोटातून, तुळस पावडर, हे सगळं असं पोटातून घेऊ शकताय. ओके. तर 63 वर्षाचा मेल आहे. 63 किलो वजन आहे. मेल. 60 किलो वजन आहे. 60 किलो वजन. सतत नाकातनं पाणी, सकाळी उठलं की शिंका यायला सुरुवात, नाकाला पाणी येणं. थंड वातावरणात गेलं की लगेच सटासट शिंका येतात. मान दुखते, ऍसिडिटी वगैरे, डोकं दुखणं. व्यवसायाने ड्रायव्हर आहेत सर ते. आणि उपशय कसं आहे सर, यांना गरम एसी जरी लावली गाडी तर बरं वाटतं, थोडीशी चहा वगैरे पिली तर बरं वाटतं. थोडंसं मिसळ पाव वगैरे बाहेरचं काही खाण्यात आलं की ते सगळंच वाढतं. 2 व्हीलर वरती गेलं की बरं वाटतं. जुने वैद्यांनी त्यांना एकदा सुवर्ण भस्म आणि सभास्कर सत्व असं एक 10 वर्षापूर्वी दिलं होतं. असं पेशंट ते स्वतःहून घेत होतं.
तर त्यांना 8 ते 10 वर्ष काही त्रास झाला नाही. आता परत माझ्याकडे आले आणि खाण्यामध्ये श्रीखंड वगैरे, चिवडा, चिप्स हे सगळे दुकानदारी सगळे पदार्थ खाण्यात येतात पेशंटच्या. अत्तंबू पानाची पण हिस्ट्री आहे पेशंटमध्ये. आणि डेली चहा, टोस्ट, ब्रेड, बिस्किट्स खाण्यामध्ये येतात. बाकी नित्यनेमच चांगलं वाटलं पेशंटचं, पण हे आहे झोपेची थोडीशी तक्रार आहे आणि वारंवार लगविलग उठावं वाटतं. तर सध्या षटधरण वगैरे सुरू केलंय सर, पिंपरी रिंगने स्टार्ट केलंय. सुंठ तेलाचं हे नसं चालू सुरू केलं. करण्यापेक्षा हे चालू तर कराच, पण त्यापेक्षा त्याचं वाहन प्रवास आहे ना, तर अशा पेशंटने वाहन. सतत हेतू आहेच वाहन प्रवासाचा. तर अशा पेशंटने निदान धुळीत जाणं बिणं हे टाळायचं. खूप बोलणं बडबडणं हे टाळायचं. खूप झोप घेणं, उगाचच झोप घेणं हे टाळायचं. किंवा जागरण जास्त करणं हेही टाळायचं. पाण्यामधले बदल त्याने टाळायचे. त्या पेशंटने खूप पाणी पिणं जर असेल तर ते टाळायचं. वेगावरोध असेल तर ते टाळायचं. दुसरी गोष्ट, अजीर्णासारखे जे हेतू आता सांगतायत तुम्ही खाण्यापिण्याचे, तर ते पूर्ण बंद झाले पाहिजेत. त्याशिवाय तुमच्या ट्रीटमेंटला काही अर्थ नाही. तर ते बंद करायचे. मध्ये आधी खाणं पिणं काय जे आहे ते लक्षात. कारण अजीर्ण हे कारण आहे प्रतिशयाचं लक्षात. तर हे टाळायचं. किंवा थंड पाण्याने आंघोळ करतात ते ड्रायव्हर कुठे गेले तर तेही टाळायचं. तर हे सगळं टाळून मग औषधं घेत असेल तर सगळं उत्तम आहे. ठीक आहे. हो सर, त्यांना ते एक्सप्लेन केलं सर मी पूर्ण. आणि मग द्या. तर यांना मॅनेजमेंट काय ठेवायचं सर पुढचं? काय मॅनेजमेंट करणार? मेडिसिनल काही पार्ट काय द्यायचं सर? आणखी काही देता येतं? नाही, हे कसं ह्या हेतूमुळे हे घडतंय ना, तर हेतू बंद केले की घडणारच नाही ते मुळात. आले का लक्षात? तर ते बंद करा. ते बंद झालं तर मग काय शिरस्थ वायूचा कोप होणार नाही, तिथे कफ येणार नाही, प्रतिशय होणार नाही असं त्यांना सांगा. प्रतिशयाचं महत्व काय आहे ते त्यांना सांगा, की प्रतिशयात भवेत कासा, कासात संजायते ज्वरः क्षयः आणि क्षयात रोगस्य हेतुत्व, म्हणजे शोष पण होऊ शकतो. असे तो निदान अर्थकारी रोग आहे असं त्यांना सांगा, की तुम्ही सतत हे असंच चालू ठेवलं अजीर्ण आणि सतत प्रतिशय राहत राहिला तर भविष्यात तो कासात उत्पन्न जाईल किंवा क्षयात जाईल आणि प्रकरण बिघडून जाईल सगळं. लक्षात. ते त्यांना सांगा. आणि मग कानात नित्य कापसाचे बोळे घालायचे. कान शेकणं बिकणं हे जे आहे ना ते करायचं असं त्यांना सांगा. आलं लसणाचं प्रमाण जे आहे ते आहारामध्ये ठेवायचं. असं त्यांना सांगा. असं केलं तरी तो म्हणजे सुंठ अद्रक ह्याचा योग जो आहे, गुडाद्रक योग आहे तो देऊ शकता. किंवा सुंठ आणि गुळ असं एकत्र करून कॉम्बिनेशन त्यांना ते गोळ्या प्रवासात खायला देऊ शकताय. असं करून केलं तर ते प्रतिशयाचे लक्षणच होणार नाहीत काय. थँक्यू सर. ठीक आहे. बाकी काय ट्रीटमेंटमध्ये काय तुम्ही तुळस हे सगळं देऊ शकता, त्यात काय मोठा विषय नाही आहे. सुंठ देऊ शकता लक्षात. बेडा आहे, वत्सकाधिक वात आहे की नाही, अशा खूप गोष्टी करू शकतो. त्याला काय हे नाही. पण सर हे सुवर्ण भस्म काय वापरलं असेल, म्हणजे काही असं त्याच्या मागे काही लॉजिक असेल सर त्याचं? सुवर्ण भस्म रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यापासून ते अनेक गोष्टींसाठी वापरतात. त्यात काय ब्रॉड स्पेक्ट्रम लक्षात. थँक्यू सर. ओके. विष असेल, विषजन्य संप्राप्त असतील तर सुवर्ण भस्म वापरतात. त्याला काय खूप गोष्टी आहेत, ते एका लेक्चर लागेल त्याला एक्सप्लेन करायला. पुढे. हॅलो सर. बोला. सर 23 वर्षाचा एक मुलगा आहे सर. त्याला सर उदरदाह, उदरशूल, जीवा साम आहे सर. भूक लागत नाही, आत्मान, उदरदाह, उदरशूल हळू सांगा. उदरशूल सर. उदरदाह, उदरशूल, भूक लागत नाही सर, आत्मान, अम्लोद्गार आणि व्रतकंठ दाह आणि अनियमित मलप्रवृत्ती. आणि सर ॲलोपॅथीनुसार सर पॅन्क्रियाटायटिस आहे सर त्याला आणि हेपॅटोमेगाली आहे सर. वजन किती आहे त्याचं? वजन सर 23 वर्षाचं आहे सर. त्याला 40-45 आहे सर. दुसरं सर त्याला सर हिस्ट्रीमध्ये सर त्याला रक्तार्श आणि कावीळची हिस्ट्री पूर्वी. आणि सर 1 ते 2 वर्ष त्यांनी कंटिन्यू सर ड्रिंक घेतले सर पूर्वी. काय केलंय? ड्रिंक सर, दारू. एवढ्या लहानपणी? हो सर. 2 वर्षांनी कंटिन्यू घेतले सर. आता सोडली आहे त्याला, पण हे पेंक्रियाटाइटिस बसलाय सर त्याला आता. आणि खर्रा पण सर आता खातोय. खर्रा त्याला बंद केलाय सर त्याचा आता. आणि बाकी मग सर हे मेन हेतू आहे सर. बाकी थोडी मिरची, लोणचं हे ते असतोच तर त्याच्या जेवणामध्ये. तर तितकंच सरूनच सर आणि यकृताचं सर काम करत आहे सर. आता पुन्हा सर काय करता येईल झालं. आणि सर त्याला कधी कधी सर एवढं पोटात दुखतं की मग सर त्याला ॲलोपॅथीचं हे घ्यावं लागतं, म्हणजे IV हे ते सगळं फ्लुइड. मग तर सर ते टाळण्यासाठी किंवा आपण आता त्याला थोडं बरं आहे सर 20-30%, पण पुन्हा सर हे टाळण्यासाठी आपल्याला हेतू तर सगळे बंद केले मी सर त्याचे आता. तर आता सर ते होऊ नये किंवा उदरशूल किंवा इमर्जन्सी सिच्युएशन सर, तर त्याला काय करता येईल सर आता?
त्याला आता काय आहे, तर त्याचे जे हेतू जे आहेत सगळे पूर्वी घडले सगळे पित्तवर्धक असे हेतू घडलेले आहेत, है की नाही? तीक्ष्ण हो सर, उष्ण हो. असे हेतू घडलेले आहेत आणि त्याच्याने सगळा उदरच झाला असं आपण पकडू जर चाललो, है ना? तर हो, पित्तदरामध्ये हो. जी काही चिकित्सा आहे त्या पद्धती चिकित्सा केली तर काहीतरी फरक पडेल त्याला. त्याला कंटिन्यू सर विरेचन करू का सर मग थोडं मृदू विरेचन? त्याचे हे आहे का त्याची ते ताकद असेल तर एक विरेचन झालं तर उत्तम होऊन जाईल त्याचं. हो, हं? ओके. हो, आहे तेवढं बल बरं आहे सर. खेड्यातला पेशंट आहे तर बल बरं आहे सर त्याचं. तिलवक घृत मिळतं तर ओके. त्या तिलवक घृताने विरेचन होतंय का बघा. नाही तर ओके मग सर. हो. कारण पित्तोदरामध्ये ते आलेलं आहे तिलवक घृत. ओके. लक्षात. ओके. बाकी सर पित्त शमन आणि यकृतावर सर काम करत राहू. तसं करा. त्याचा पित्ताचा पाक झाला की ते आयटिस जे आहे ते कमी होऊन जाईल, पॅन्क्रियाटायटिस. हो सर. हो. वाताचा पित्ताचा असा विचार नेहमी करत राहायचा. बस्ती पण सर करता येईल याला तक्र जर दिलं नंतर? तर खडीसाखर टाकून असं तक्र बिक्र देऊ शकताय तुम्ही. ओके. बरं. लक्षात. शक्यतो दूध बीत पिणं असं ठेवा आहारामध्ये. तूप हो. खाणं, दूध पिणं असं असू दे. ठीक आहे. हो सर. एवढं तरी करा पहिला. बरं. पोटावर ओके. लेप लावू शकता दुखतंय तर त्या लेपामध्ये कोणता लेप सर? यष्टी तेल पोटावर लावायचं किंवा यष्टीचा लेप लावायचा पोटावर. ओके. म्हणजे हो सर. आडवानादी लक्षण आणि दाहादी लक्षण जे आहे ते म्हणजे त्या स्थानाची पण चिकित्सा करणं गरजेचं आहे म्हणून. तर यष्टी तेल असेल तर ते लावा. ते चंदन बलाक्षाचं कुठलंही तेल असेल तर थंड असं तेल लावा पोटाला, पेंबीला. असं नित्य लावायला सांगा. हो सर. ओके. चालेल. चालेल. नमस्कार सर. सर 2.5 month old female child आहे. काय झालं? weight was मला कळालं नाही. पहिलं काय म्हटलं? अडीच महिन्याची मुलगी आहे. 2.5 month old. नॉर्मल डिलिव्हर 2.8 kg वेट. ठीक आहे. आणि इमिडिएटली आफ्टर बर्थ काही इन्फेक्शन झाल्यामुळे ऍडमिट केलेलं आणि आता वेट गेन नाही झालेलं आहे, म्हणजे 4 kg वेट आहे. सो अगेन ऍडमिटेड फॉर इन्व्हेस्टिगेशन आणि मग कार्डिओलॉजिस्ट कडे गेल्यानंतर त्यांनी पल्मोनरी हायपरटेन्शन माइल्ड असं डायग्नोज केलेलं आहे. सो व्हॉट कॅन वी डू फॉर हर? त्रास काय तिला? त्रास काहीच नाही, वेट गेन नाही होत आहे. जसं मंथली वेट गेन आहे, फीडिंग प्रॉपर आहे, समटाइम ब्रेथलेसनेस ड्युरिंग फीडिंग. ब्रेथलेसनेस आहे. म्हणजे आता वय किती आहे तिचं? आता वय किती आहे? 2.5 महिने. आता 2.5 महिने. 2.5 महिने. येस. आणि डायग्नोज 10 days बॅक. नाही, वजन किती आहे? वजन आता 3.8 आहे. आता मी परवा केलेलं तर 3.9 to 4 असं होतं. 3.8 आहे. ओके. येस. पुढे बस. आणि फिडिंगच्या आधी कधी कधी थोडासा म्हणजे थांबून फिडिंग करते. अदरवाईज युरिन, स्टूल सगळं काही नॉर्मल आहे. बेबीची ऍक्टिव्हिटीज डेव्हलपमेंट पण मला नॉर्मल वाटली. पण ती डायग्नोस होऊन आली पल्मोनरी हायपरटेन्शन म्हणून. तर आपण आयुर्वेदिक दृष्ट्या काय विचार करावा किंवा काय पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट द्यावी? सो आता तिला नित्य बलातेलाचा अभ्यंग करा. येस. बस आता एवढंच करा. आणि बाकी काही लक्षण असतील तर त्यानुसार हे जाऊ दे. पण आता बलातेलाचा नित्य अभ्यंग करा. मातेचं दूध व्यवस्थित आहे ना? येस. भरपूर आहे. स्तन परीक्षा एकदा करा. ती व्यवस्थित असेल तर उत्तम. ते जर नसेल तर मग कसं वातज असेल तर दशमूळाचा काढा 3 दिवस द्या. पित्तज असेल त्या पद्धतीने चिकित्सा करा तिच्या स्तन्याची. ओके. आणि ओकेच असेल तर मग शतावरी कल्पतीला चालू करा आणि हिला बलातेलाचा अभ्यंग करा बाळाला. ओके. तर मग ते सगळं हायपरटेन्शन कमी होऊन जातं. अशा केसेस मध्ये की म्हणजे आपण अवॉइड करू शकू काय? पल्मोनरी हायपरटेन्शन आहे, त्याचं सिव्हिरिटी म्हणजे माइल्ड फॉर्म मध्ये आहे. नाही, वाताची विकृती असते. वात लहान मुलांना वजन कमी, भारक्षय हे कशाचं लक्षण आहे की नाही? या वयात भारवृद्धी व्हायला पाहिजे ना. तर म्हणून बलातेलाचा अभ्यंग सुरू करायचं. बलातेलाचा अभ्यंग सुरू केलं की काय जो वात असेल तो कमी होतो. त्यामुळे टेन्शन जे गोष्ट आहे वातामुळे आलेली ती पहिली कमी होते. तर कुठलंही हायपरटेन्शन असेल कुठलीही असेल ती वायूचा वेग जास्त आहे म्हणूनच आलेली गोष्ट आहे. लक्षात. त्यामुळे तो बलातेलाचा अभ्यंग केले की पोटाने व्यवस्थित सापवायला लागतं. वातानुलोपन पण व्यवस्थित व्हायला लागतं. वाताचं प्रेशर दुसरीकडे कुठे पडत नाही. मातेची स्तन्यदृष्टी काय असेल, वाताची स्तन्यदृष्टी असेल तर पण होऊ शकतं. म्हणून दशमूळाचा काढा बिडा 3 दिवस द्यायचा. तर ते नसेल तर उत्तम पातळ आहे का बघायचं दूध, फेसाळ बिसाळ आहे का बघायचं. असेल तर तिचं शोधन करायचं. त्या मातेचं शोधन म्हणजे दशमूळाचा काढा बिडा द्यायचा तिला. असं करून मग नंतर शतावरी कल्पतीला चालू करून हिला बाळाला बलातेल असं चालू करायचं.
आणि नंतर बरोबर होतंय ते कव्हर. कारण आता तसं येस काय ॲलोपॅथीमध्ये त्याला ट्रीटमेंट नाही. येस सर येस ओके सर थँक्यू सर. हं. तर आता हे वर्षा ऋतूमध्ये मुलांना सारखं सारखं सर्दी होते ना हं. आणि त्यांचं वजन पण कमी होतं, वारंवार ताप येतो, हं. म्हणजे थंड वारा आहे, हं. सर्दी सर्दी होते, खोकला होतो, ताप होतो. हं. तर त्याच्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन सांगू शकतो? काय म्हणजे वर्षा ऋतूमध्ये दिनचर्या आहे ती सन्निपातिक दिनचर्या आहे. आलं लक्षात? साधारण दिनचर्या आहे. साधारण दिनचर्या म्हणजे जो दिसतोय दोष त्याची चिकित्सा करायची. आलं लक्षात? त्यामुळे मुळात अजीर्ण होणार नाही याकडे कल द्यायचा. लहान मुलांचं मुख्य वजन वाढवणे हाच फोकस असतो आणि हेच चुकीचं आहे मुळात. आलं लक्षात? खूप खाल्ल्यावर वजन वाढतं असं काय असतं तर मग सगळ्यांनी वजनं वाढवली असती. आलं लक्षात? धातू पहिल्यापासून चांगले पाहिजे तरच वजनं वाढणार. त्यामुळे ते करण्यामुळे अजीर्णाकडे जातात संप्राप्त आणि हे सगळं घडतं. त्यामुळे त्याला भूक लागेल तेवढं खायला द्यायचं. जेव्हा भूक लागेल तेव्हा तो मागेल त्यावेळी द्यायचं. एवढं जरी केलं, अति अंबुपान टाळलं तरी बऱ्यापैकी गोष्टी हे करता येतात. जे पाणी पिईल ते शुंठीसिद्ध जल असं द्यायचं, म्हणजे अग्नी चांगला राहतो. ठीक आहे, एवढं केलं म्हणजे खूप गोष्टी आहेत, पण हे मेन गोष्टी या केल्यात तरी बास आहे. सर अजून एक केस आहे माझ्याकडे. एक 15 वर्षाची मुलगी आणि तिला वर्षातून 2च वेळा पिरियड्स येतात. आता म्हणजे 2 वर्षापासून तिला पिरियड्स आलेत. तर 2च वेळा पिरियड्स आलेत आणि ओबेसिटी खूपच आहे. मग ते बघितलं तर संतर्पणजन्य, ते ड्रायफ्रूटचे लाडू, सकाळी पेडियाश्युअरचं दूध, म्हणजे तिला भूक नसते तरी पण तिची आई ते देते. मग मी त्यांना ते सांगितलं ते बंद करा आणि म्हणजे ती 25 किलो वजन तिचं जास्त आहे त्या मुलीचं आणि आता 10वीला आहे ती आणि एंडोमेट्रियल थिकनेस खूपच कमी आहे, म्हणजे नाहीच जवळ-जवळ, म्हणून तिला पिरियड्स पण येत नाहीये. तर सर मग इथे पहिले ते तिचं ओबेसिटी पण कमी व्हायला पाहिजे आणि वजनच परत कमी करायचं. एंडोमेट्रियल थिकनेस वजनच कमी करायचं म्हणजे तिचं. संतर्पणातून अपतर्पण झालंय ना ते. ते थिकनेस तुम्हाला कशामुळे कळला? त्यांनी स्कॅन केलेला मग ते आहे. स्कॅन केलं म्हणून कळला ना, नाहीतर कळलं नसतं ना. नाही. मग तुम्हाला आयुर्वेदानुसार काय काय कळलं तर तिचं संतर्पण झालेलं आहे, बरोबर आहे ना. मग ते आपल्याला जे दिसतंय त्यानुसार चिकित्सा करायची. आपल्याला काय दिसतंय, संतर्पण होतंय तर आपण अपतर्पण करायचं. व्यायामादी गोष्टी सुरू करायच्या, तेलाचं अभ्यंग सुरू करायचं. आलं लक्षात? हे सुरू करा. तेलाचं पिचू ठेवता येत असेल तर ते ठेवायला सुरुवात करा. असं करा. म्हणजे स्वतःरोधाच्या संप्राप्त्या सगळ्या जातील आणि मग पिरियड पण यायला लागतील. आणि ठीक आहे. सर तेल तळाचा पिचू कुठे ठेवायचा सर? म्हणजे योनी पिचू ठेवू शकता ना छोटा. योनी पिचू आणि इकडे पोटाला पण करायचं का? म्हणजे अभ्यंग नाभीतोल पण सगळं करायचं? रोज नित्य तेलाभ्यंग करायचं, व्यायामाला जायचं, सायकलिंगला जायचं. असं केलं तर कुठे ते सगळं स्वतःरोध जाईल आणि मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला लागतील. धन्यवाद. अजून एक केस घेऊया आणि थांबूया. सर एक प्रश्न विचारते. सर ग्रहणीचे जे पेशंट आपल्याकडे येतात त्यांच्याकडे बऱ्याचदा ना म्हणजे मानसिकरित्या ते एकदम खचलेले असतात, मल्टिपल टाइम सिम्पटम्स आहेत. तर अशांना मग आपण काय काय विचार करून काय ट्रीटमेंट देऊ शकतो? ग्रहणीचे ज्यांच्यात मानसिक हेतू दिसतात त्यांच्यामध्ये वचासारखे द्रव्य जे आहेत ते ग्रहणी अध्यायामध्ये आलेले आहेत. वचाचं घृत आहे की नाही, वचा पाण्यातून देणं. लक्षात? तर त्याचा विचार कशा पद्धतीने करायचा. हॅलो. येस सर. त्याचा वचादी गण आलेला आहे ना, सैंधवासोबत घ्यायचा आहे ग्रहणीमध्ये. तो त्या हिशोबाने पण आलेला आहे. तर त्याचा तसा विचार करायचा. चंचलता जास्त असेल स्वभावात तर वातज ग्रहणीचा विचार करायचा आहे ना. चिडचिडेपणा असेल तर पित्तज ग्रहणीचा विचार करायचा आहे की नाही, असं करायचं. भीती खूप असते, मीन्स लाईक मला कॅन्सर असेल का. मग वातज ग्रहणी त्यांना बसते जास्त करून आहे ना. मग तर त्या पद्धतीने वातज ग्रहणीची मग तशी औषधं दीपनीय घृतबित चालू ठेवायची त्यांना. आणि हॅमरिंग करायचं, काउन्सिलिंग करायचं.
हे की नाही? हं? वचा इज द ड्रग ऑफ चॉईस असं आपण विचार करून हे करायचं की हां, म्हणजे म्हणजे असं हां, डिफरंट म्हणजे विचार अग्निमांद्य असेल, ग्रहणी असेल आणि मानसिकी असेल तर वचा चांगला रिझल्ट येते. ओके. सर सर मग मावशीचा विचार कधी करायचा, जटामावशीचा? कोण बोलतंय? जटामासी काय? जटामासी निद्राजनन आहे ना, है की नाही? तर त्यामुळे तसे निद्रा, त्याचा खूप स्ट्रेस असेल, त्या स्ट्रेसमुळे चंचलता होत असेल, झोप लागत नसेल, तर जटामासीचा फांट रात्री देऊ शकताय तुम्ही, है की नाही? येस ओके. सर एका पेशंटसाठी विचारलं तर चालेल? काय झालं? विचार. एक 25 वर्षाची मुलगी आहे, पीसीओडी किती वर्षाची? आहे. 25 वर्षांची आहे सर. पिरियड्स इरेग्युलर आहेत आणि आता जसं यांनी सांगितलं की भीती खूप आहे, अनामिक आणि बाकी हेतू संतर्पजन्य आहेत. आणि म्हणजे व्यायाम केलं किंवा व्यायामाने बरं वाटतं पेशंटला, नाही तर अतिसाराट सारखे म्हणजे जुलाब सुरू होतात. आणि तर याच्यामध्ये वातज ग्रहणी असं हे करायचं आहे का, वात कफज ग्रहणी असं? नाही, तेच नाही कळाली मला डिटेल. तिचं काय टाका ग्रुपवर टाका. हो चालेल सर. ओके चालेल. शक्यतो जे कमकुवत आहेत पेशंट त्यांना व्यायाम सुरू करायचा. व्यायामाने अग्नी चांगला होतो. अग्नी चांगला झाला की जेवण पचायला लागतं. जेवण पचायला लागलं की धातू परिपोषण चांगलं होतं. धातू परिपोषण चांगलं झालं की शुक्र चांगला होतो. ओज चांगलं होतं. ओज चांगलं झालं की विभीती हे लक्षण जातं. भीती हे लक्षण जातं, है की नाही? म्हणजे कफज ग्रहणीच्या पेशंटला जर भय असेल, ह्या तुम्ही सांगितलं तसंच असावं. आणि सर कफज ग्रहणीमध्ये क्षार देता येतात? येतात ना. क्षार, चूर्ण, असं अरिष्ट देता येते. अच्छा ओके ठीक आहे सर. सर तुम्ही हे जे सांगितलं ना व्यायामाचं, तर मग जसं वात प्रकृतीचे किंवा सुकुमार असं व्यक्तींना व्यायाम जास्त सहन नाही होत ना सर, थोडाच तर करायचा मग पण नित्य तिथे करायचा. मग त्याच्यामध्ये कोणतं स्पेसिफिक कोणतं व्यायाम सांगायचं ते सांगता सूर्यनमस्कार का सर? करणं आहे ना, सगळे मसल्स आणि सगळे एक्स्ट्रीमिटीज इन्व्हॉल्व झाले पाहिजेत. आणि व्यायाम हळूहळू करायचा, वाढवत जायचा. शरीर आयास जन्नम कर्म आहे ना ते, त्यामुळे तो आयास हळूहळू वाढवत जायचा आहे. असं करत गेलं तर मग तो व्यायामाचे फायदे मिळतात. आणि तो घरातच करायचा आहे, त्याला काही जिममध्ये जायची गरज नाही असं. पण करायचा. ठीक आहे, चलो थांबूया. येस सर, थँक्यू. ओके.